आपण एक बाई उठली चालू कीर्तनात, ती म्हटली का होताई घरी गेले गेले मरणाची तयारी करायची म्हणजे आता जाता जाताच बांबू घेऊन जाऊन का तिरडी बांधायला सुरुवात करू का, मडका आणून ठेवू का, लाया गोळा करून ठेवू का, चिल्लर गोळा करून ठेवू का, आता चाळणीवात शिजवून ठेवू का, हांडा उलटा करू का, अजिबात नाही. ही तयारी करायला लोक तयार आहे, तुम्ही फक्त मरा. लोक तयार आहे महाराज. 10 मिनिटात मरणाचा बाजार आणतात. किती? 10 मिनिटात. त्याची घरचे म्हणतात अरे थांबा रे त्याची मुलगी येतात. लोक म्हणतात अजिबात नाही, जाऊन बराच वेळ झाला, मड्याला पहिलं नदीवर घ्या. काय म्हणतात आपल्याला? मड. मड किती चांगलं नाव ठेवा. काय म्हणतात? मड. आणि एक लक्षात ठेवा, आपल्याला नदीवर न्यायची घाई अख्ख्या जगाला झाली. विचार करा, भारताचं भूषण असणारे आमच्या सिंधुताई सपकाळ 20व्याला आणलेला भात खाल्ला महाराज आणि भारतरत्न पुरस्कार घेतला आणि तुम्ही खुशाल म्हणतात दाव्याचं आणि श्राद्धाचं चालत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट ना. श्रीमंत कुणाला म्हणायचं दादा? ज्याचं कुडाचं झोपडे. सगळं निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाने साथ दिली तर पीक येईल, पीक आलं तर घरात पैसा येईल आणि तर घरातले जेवतील, अशी ज्याची परिस्थिती महाराज, ज्याचं अख्खं जीवन शेतीवर अवलंबून आहे, ज्याची परिस्थिती नाजूक आहे पण मरेपर्यंत आईबाप त्याने व्यवस्थित सांभाळले, त्याच्यासारखा श्रीमंत या जगात कोणी नाही. घरी गेले ना तर आरशात पहा तुम्ही श्रीमंत आहात का भिकारी आहे, आरसा बोलेल तुमच्याशी महाराज. येथे येऊन केले काही, येथे येऊन केले काही, विठ्ठल नाही आठविला, आहारी मुडा भाग्यहीना, नेला पतना मोह भ्रमे, नाही केली सुटका काही, नाही केली सुटका काही, हे आहारे मुडा भाग्यहीना, नेला पतना मोह भ्रमे, निळा म्हणे लावणी हाती, निळा म्हणे लावणी हाती, केली माती आयुष्या, आहारे मुडा भाग्यहीना, नेला पतना मोह भ्रमे. विठ्ठल 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 फॅन बंद कर सर्व. मन मन करू गणनाथ उमाशंकराची आसुता, चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत, महायोग पीठे तटे भीमरत्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे, समागत्य तिष्ठं तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग कर, पांडुरंग कर प्रथमन, पांडुरंग कर प्रथमन मान, पांडुरंग कर, पांडुरंग कर प्रथमन, पांडुरंग कर प्रथमन मान. पांडुरंग कर, पांडुरंग कर प्रथमन मन, पांडुरंग कर प्रथमन मान, पांडुरंग कर, पांडुरंग कर प्रथमन मन, पांडुरंग कर
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल 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 येथे येऊन केले काही येथे येऊन केले काही विठ्ठलू नाही आठविला आहारे मुडा भाग्यहीना नेला पतना मोह भ्रमे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय आणि त्यांचे पटशिष्य निळोबाराय यांचा अत्यंत महत्वाचा बहुतेकांच्या परिचित असणारा ओळखीचा असणारा साधा सोपा फक्त 4 चरणाचा पण या मृत्यू लोकातल्या नरदेहाला अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारणारा अभंग आज या ठिकाणी प्रथम वर्ष श्रद्धाच्या विधीनिमित्त निवडलेला आहे विठ्ठल 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 अभंग निळोबाराय यांचा आहे. निळोबाराय आजच्या या अभंगामध्ये या मृत्यू लोकात आलेल्या प्रत्येक नरदेहाला अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारतात. ज्या अर्थी निळोबाराय तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारतात त्या अर्थी निळोबारायांचा अधिकार वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठा आहे. लक्षपूर्वक ऐका किती मोठा निळोबारायांचा अधिकार आहे सांगते जरा ऐका. वारकरी संप्रदायाची सुरुवात नी पासून आणि शेवट सुद्धा नी पर्यंत विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांपासून सुरुवात आणि निळोबारायांपर्यंत शेवट. निळोबारायांनंतर तुम्ही आम्ही संत बरेच केले ऐसे संत झाले कली तोंडी तंबाखूची नळी. तंबाखू खाणाऱ्यांना आम्ही संत म्हणायला लागलो ही शोकांतिका आहे. पण तुकोबारायांच्या म्हणण्यानुसार जर बघितलं तर निळोबारायांनंतर संतच नाही असं तुकोबारायचं म्हणणं आहे. म्हणून निळोबारायांचा अधिकार आहे वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठा. किती मोठा सांगू का. निळोबारायांच्या आठवणीशिवाय भजनाला सुरुवात करता येत नाही. भजनाची सांगता करता येत नाही. कीर्तनाला सुरुवात करता येत नाही. वारीचं प्रस्थान करता येत नाही बरं का. वारकरी संप्रदायाचं कोणतंही कार्य असेल कोणतंही काम असेल तर निळोबारायांची आठवण आम्हाला पहिल्यांदा काढावीच लागते. तुम्हाला आम्ही कधी निळोबारायांची आठवण काढतो ऐका. वारकरी संप्रदायामध्ये पुंडलिक वरदा हा गजर जर कुणी काढला असेल तर तो माझ्या निळोबारायांनी काढला. म्हणून अधिकारी निळोबाराय संप्रदायातले अधिकारी निळोबाराय त्या निळोबारायांचा आजचा हा अभंग आहे. महाराजजी निळोबाराय तुम्हाला आम्हाला या अभंगाद्वारे प्रश्न विचारतात. मी नेहमी सांगत असते एखाद्याला प्रश्न विचारायचा असेल तर अधिकार पाहिजे. एखाद्याची स्तुती करायची असेल तर अधिकार पाहिजे. एखाद्याची निंदा करायची असेल तर अधिकार पाहिजे. एखाद्याला उपदेश करायचा असेल तर अधिकार पाहिजे. देवाचं वर्णन करायचं असेल तरी काय पाहिजे अधिकार. अधिकाराशिवाय वर्णन करता येत नाही. अधिकाराशिवाय कुणाची स्तुती करता येत नाही. अधिकाराशिवाय कुणाची निंदा करता येत नाही आणि अधिकाराशिवाय कुणाला प्रश्न विचारता येत नाही. ज्या अर्थी निळोबाराय तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारतात त्या अर्थी निळोबारायांचा अधिकार खूप मोठा आहे. ऐका निळोबारायांनी तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारावा कारण ते अधिकारी आहे. पण आजचा अभंग आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. कारण सांगू का महाराज संतांनी जे आम्हाला दिलंय ते या जगामध्ये कोणीच देऊ शकत नाही. अजिबात नाही. हे गायनाचार्य इतके सुंदर गातात ना हे केवळ आणि केवळ संतांचे उपकार आहे. बरोबर की नाही. मला वाटतं संतांनी जर अभंगच लिहिले नसते तर आपण काय गायलं असतं.
मी खूप पोपटासारखी बोलते, लोक म्हणतात वक्तृत्व चांगले, बोलतात चांगल्या. पण आमच्या संतांनी जर अभंगच लिहून ठेवली नसती तर मी काय बोलले असते. सर्व वादकांवर, सर्व गायकांवर, सर्व कीर्तनकारांवर आणि सर्व वारकऱ्यांवर केवळ आणि केवळ संतांचे उपकार आहे. कारण संतांनी जे आम्हाला दिलंय ते या जगामध्ये कोणीच देऊ शकत नाही. कारण सांगते ऐका, सरकारने दिलेलं पुरत नाही. पुरलंय का आजपर्यंत? तुम्हाला बोलता येतं का सगळ्यांना? तुमचं जाऊ द्या, महिला मंडळ तुम्ही बोला. पुरलंय का आजपर्यंत? आज जरी आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी असलो तरी पुढच्या पंचवार्षिकला सावत्र होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे निवडून आलं सरकार तर सख्या राहू, नाही निवडून आलं तर महाराज नुसते मुख्यमंत्री बदलले हो तरी त्याच्यात अटी आणि नियम लागू पडलेत की नाही. म्हणून सरकारने दिलेलं पुरत नाही. निवडणुका जवळ आल्या की खड्डे बुजवतात रस्त्यातले. एकदा निवडून आले की खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे, काही घेणं देणं नाही. रेशनने मिळालेला तांदूळ आयुष्यभर पुरतो का मौली? अजिबात नाही. म्हणून सरकारने दिलेलं पुरत नाही, माय बापाने दिलेलं उरत नाही, समुद्र कुणाला भरत नाही, सत्य कुणाला डरत नाही, जीव परमार्थ करत नाही आणि एवढं सांगूनही तुमच्या डोक्यात शिरत नाही. काय शिरतंय आमच्या डोक्यात? काही काही माणसं येतात बरं का, काही काही माणसं भाऊ येतात आणि आम्हाला म्हणतात ताई 40 वर्ष पठ्ठ्याने टाळ वाजवलं. सांगायचा विषय, खरं सांगायचं, मला सांगायचा विषय, टाळ किती वर्ष वाजवला सांगायचं. आणि एक लक्षात ठेवा, 40 वर्ष परमार्थ केला आणि मनातनं द्वेषच गेला नाही तर परमार्थाला काय? 40 वर्ष परमार्थ केला, निंदा करणं सोडलं नाही, काय अर्थ आहे त्याला? एक लक्षात ठेवा, लोकांना आवडण्यासाठी परमार्थ करू नका. त्या पांडुरंगाला आवडावं याच्यासाठी आपण परमार्थ केला पाहिजे. कळतंय ना तुम्हाला? ऐका, म्हणून संतांनी एकंदरीत आमच्यावर उपकारच केलेले आहे. ऐका बरं का, जगावं कसं मायबाप शिकवतात. ऐकताय ना तुम्ही सगळे? जगावं कसं मायबाप शिकवतात, रडावं कसं अनुभव शिकवतात, कष्ट किती करायचे परिस्थिती शिकवते, त्रास किती द्यायचा नातेवाईक शिकवतात, पण दुःखावरही मात कशी करायची ते आमचे संत शिकवतात. दादा जीवनात किती दुःख आलं ना दादा, किती दुःख आलं, आजूबाजूला नका जाऊ, आमच्या संतांच्या जवळ येऊन बसा. सगळं दुःख हलकं करण्याचं साधन आमचे संत आहेत महाराज. म्हणून संतांनी जे दिलंय ते कोणी देऊ शकत नाही. मायबाप देहदान करतात, देव जीवदान करतो आणि संत कृपादान करतात. कृपादान केले संती, कृपादान केले संती, कल्पाती सरेना, कल्पाती सरेना. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. कल्पापर्यंत सरत नाही इतकं कृपादान संतांनी केलं. एकंदरीत आजच्या अभंगामध्ये हा प्रश्न विचारून आपल्यावर ही कृपाच आहेत महाराज, बरोबर आहे की नाही? उपकारच आहे. मग निळोपराय तुम्हाला आम्हाला प्रश्न का विचारतात याचा अर्थ एकच आहे, इथं आल्यानंतर मरायचं आहे. मरण कुणाला चुकणार नाही, चुकवता येणार नाही आणि चुकवणारा इथे जन्मालाच आलेला नाही. मला असं वाटतं कुणाच्या मरणाला कुणाला अडवता आलं असतं तर आपण जगामध्ये कधीच कुणाला जाऊ दिलं नसतं. जाऊ दिलं असतं का? अजिबात नाही. आपल्या घरातली व्यक्ती 50 वर्षाची असू द्या, 100 वर्षाची असू द्या, 70 वर्षाची असू द्या, घरातल्या कोणत्याही व्यक्तीला वाटत नाही आपलं माणूस निघून जावं. का वाटत नाही? त्याच्या मागचं रिझन आहे. आपल्या घरातलं माणूस कुणाच्या तरी घरी पाहुणं म्हणून गेलं ना तर आपल्याला माहीत असतं 4 दिवसांनी, 8 दिवसांनी, 15 दिवसांनी ते पुन्हा परत रिटर्न येणार आहे. पण एकदा का देवा घरी गेलेली व्यक्ती आयुष्यामध्ये आपल्याला पुन्हा परत कधीच भेटू शकत नाही हे माहीत असतं. म्हणून आपल्याला वाटतं की आपलं माणूस जाऊ नये. खरंच जाऊ नये असं प्रत्येकाला वाटतं महाराज, आणि ते जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न करणारे बरेच आहेत ना, पण त्या जाण्याला आपल्याला अडवता येत नाही हो.
नाही म्हणता येणार नाही. खरं सांगू का, हे बघा आपल्याकडे ना महाराष्ट्रामध्ये माणूस गेला की घरवर जाण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे जातात का घरवर? 10 दिवसात तुमच्याकडे घरवरच म्हणतात की दारावर म्हणतात? हा, दारावर. म्हणजे मला तेच म्हणायचं आहे, घरवर आणि दारावर जातात ना तुम्ही सगळे? घरवर जातात ना सगळी पुरुष मंडळी? आता मला सांगा, घरवर जाण्याच्या पाठीमागे काय रिझन आहे? कारण काय आहे? का जावं घरवर? काही माहित आहे का तुम्हाला? का जायचं म्हणून जायचं? घरवर जाण्याच्या पाठीमागे कारण एवढंच आहे माऊली, की त्या घरातल्या लोकांचं दुःख हलकं व्हावं म्हणून घरवर जाण्याची पद्धत आहे. पण माझ्या म्हणण्यानुसार जर तुम्ही बघितलं ना, तर आप्पा मला असं वाटतं 50% लोक दुसऱ्याचं दुःख हलकं करायला जातात आणि 50% लोक दुसऱ्याच्या दुःखावर मीठ चोळायला जातात. हे त्रिकालवादी सत्य बरं का. हे घरवर येणाऱ्या बायका, घरवर येणारी माणसं तोंड बंद ठेवत नाही. हा, खरंच नाही बंद ठेवत. तुम्ही बघा बापू, ही घरवर जर गेलेली व्यक्ती आहेत ना, ती घरातले लोक रडत असतात आणि घरवर जाणाऱ्या बाया म्हणतात, का हो आम्हाला कळवायचं नाही एवढे आजारी होते, आम्ही तुम्हाला चांगल्या दवाखान्याचा पत्ता दिला असता, हाताने माणूस मारला. खरं सांगा, हाताने कोणी माणूस मारतं का हो? घरातले प्रयत्न करत नाही असं वाटतं का तुम्हाला? ते सगळे प्रयत्न करत असतात. पण या महाराष्ट्रामध्ये रिकामे सल्ले देणारे खूप लोक आहेत. म्हणून ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. प्रत्येक नातेवाईकाचा वेगवेगळा दवाखाना आहे. कुठं कुठं नेणार आहेत तुम्ही तुमच्या माणसाला? आणि याच्याही पुढचं वर्जन सांगताय का? तुम्ही कधी दवाखान्यात गेलेत का हो? दवाखान्यात कोण बडबड करतो? हा, तुम्ही माझ्याकडे पहा. तुम्ही कधी गेलात का दवाखान्यामध्ये? कधीच नाही गेलात? निरोगी आहेत का काही सगळे? प्रत्येकाच्या मागे दवाखाना चालू आहे. जातात ना तुम्ही दवाखान्यामध्ये? जातात ना? हां. आता दुसरा प्रश्न असा आहे, तुम्ही एखाद्या हॉस्पिटलला गेले, दवाखान्यामध्ये गेले का, तिथे एंट्री केली, दवाखान्यात प्रवेश केला की त्या दवाखान्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय दिसतं माऊली? आठवणा जरा, डोक्यावर जोर द्या, ताण द्या थोडासा. काय दिसतं आपल्याला दवाखान्यात गेल्या गेल्या? सांगते जरा ऐका. नर्स नंतर, डॉक्टर नंतर, रिसेप्शन नंतर, सगळं नंतर. पण एंट्री केल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा एका देवाची मूर्ती दिसते. दादा, डॉक्टरांचा भाव ज्या देवावर आहे ना, त्या देवाची मूर्ती तिथं असते. आणि मग आपलं सिरियस असणारं पेशंट घेऊन आपण डॉक्टरकडे जातो आणि ती परिस्थिती बघा बरं का कशी असते. पेशंट घेऊन जाणाऱ्या डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर साहेब काही करा पण आमचं माणूस वाचवावं. डॉक्टर म्हणतात फॉर्म भरावा लागेल, एवढे पैसे. डॉक्टर साहेब पैशाची काळजी करू नका, त्यांनी खूप कमवून ठेवलं. वाटलं तर बंगला गहाण ठेवतो, वाटलं तर दागिने गहाण ठेवतो, लागल तेवढे पैसे आणून देतो, पण आमचं माणूस वाचवा. आणि शेवटचा पर्याय असतो आपला बरं का. ऐका, शेवटचा पर्याय काय असतो? डॉक्टर साहेबांना म्हणतो, डॉक्टर साहेब तुमच्या पाया पडतो पण आमचं माणूस वाचवा. डॉक्टर काय म्हणतात त्यावर? आप्पा, डॉक्टर एकच शब्द म्हणतात, हे बघा जेवढे या 2 हातात आहेत ना तेवढे प्रयत्न मी करेल, पण जिथे माझे प्रयत्न संपतील तिथून पुढे त्या देवाचे प्रयत्न सुरू होतील. म्हणून पाया माझ्या पडू नका, पायाच पडायचं असेल तर तुम्ही देवाच्या पाया. तुका म्हणे तुझा सोडवीन कोणी, तुका म्हणे तुझा सोडवीन कोणी, एका चक्रपाणी वाचोणीया, एका चक्रपाणी वाचोणीया. हो तुका म्हणे तुझा सोडविना कोणी, तुका म्हणे तुझा सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोणीया, एका चक्रपाणी वाचोणीया. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. त्याच्याशिवाय आपल्याला सोडवणार कोण नाही महाराज. आणि एक लक्षात ठेवा, डॉक्टरला जर आपल्या मरणाला अडवता आलं असतं ना आप्पा, तर उभ्या विश्वामध्ये एकही डॉक्टर गेला नसता. डॉक्टरलाही मरावं लागतं की नाही? डॉक्टरांना सुद्धा मरावं लागतं. इथे कुणाच्याही मरणाला कोणी अडवू शकत नाही. मृत्यू आपल्या घरातल्या माणसाला यावा असं कुणालाच वाटत नाही. खरं सांगू का, आज या कुटुंबातली कुणाची तरी आई गेलीत महाराज.
कुणाची तरी पत्नी असेल, कुणाची तरी बहीण असेल, कुणाची तरी चुलती असेल, कुणाची तरी आजी असेल. तुमच्या सर्वांचं नातं या माऊलीबरोबर जोडलेलं आहे. आज वर्ष श्रद्धाला तुम्ही सगळे नातेवाईकातली परिवारातली माणसं इथं आली आणि इथं आल्याबरोबर तुमच्या सर्वांची नजर फोटोतल्या आईकडे गेली आणि फोटोतल्या आईकडे बघितल्याबरोबर तुम्हाला वर्षापूर्वीच्या आठवणी आपोआप आठवायला लागल्या. सांगावं लागलं नाही त्यांना आठवा म्हणून, आपोआप आठवायला लागल्या. ताई, आमची आई आमच्या बरोबर एकत्र बसून जेवण करायची. आमच्या सर्वांच्या जेवणाची काळजी करणारी आमची आई होती. पण खरं सांगू ताई, प्रत्येक महिन्याला जात होतो तिच्या, सगळे एकत्र बसून जेवण करत होतो. सगळ्या बहिणी, सगळे भाऊ, सगळ्या मुली, सगळे मुलं, सगळे एकत्र होतो. पण जिच्यासाठी महिन्याला एकत्र जेवायला येत होतो ती आमच्या बरोबर एकदा सुद्धा जेवली नाही हो. पण आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी वाटतंय की त्या आईनं आमच्या बरोबर आनंदाने बसून 2 घास जेवण करावं, पण जेवणासाठी ती पुन्हा परत येणार नाही. वर्षापूर्वीचे दिवस आठवले. आम्ही आमच्या आईशी खूप गप्पा मारायचो. मनातलं सुख असेल, मनातलं दुःख असेल, आम्ही आमच्या आईला जाऊन सांगायचो. आज वर्ष झालंय ताई, वर्ष झालं. कोपऱ्यामध्ये जिथं आई बसलेली असायची त्या कोपऱ्याकडे पाहतो एकटंच रडत बसतो. त्या कोपऱ्यातली आई आम्हाला आठवते आणि वाटते मनातलं सुख दुःख तिच्याबरोबर बोलावं, पण वर्षापासून आई शांत झालेली आहे. वर्षापासून आई बोलतही नाहीये, पण वाटतं तिच्याशी बोला. आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी का होईना वाटतंय की फोटोतल्या आईनं आमच्या बरोबर 2 शब्द बोलावे, पण बोलण्यासाठी ती पुन्हा परत येणार नाही. वर्ष कुठे रडण्यात गेलं काही कळालं नाही. तिची प्रत्येक आठवण आम्हाला रडवून जाते. कुणा माय लेकराचं प्रेम पाहिलं तरी आम्हाला आमच्या आईची आठवण यायची. घरामध्ये प्रवेश केला, तिचा बसण्याचा पलंग पाहिला तरी असं वाटायचं आई इकडनं आवाज देईल, तिकडनं आवाज देईल. तिच्या आवाजाचा भास आजही आम्हाला होतोय हो. कुणा माय लेकराचं प्रेम पाहिलं तरी आम्हाला आईची आठवण येते हो. पण वर्ष कुठे रडण्यात गेलं काही कळालं नाही. पण आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी असं वाटतंय की फोटोतल्या आईनं एकदा, फक्त एकदा आमच्याशी खळखळून हसावं. माऊली, हसण्यासाठी, जेवणासाठी किंवा तुमच्याशी बोलण्यासाठी ती पुन्हा परत येणार नाही, कारण गेलेली आई पुन्हा परत येऊच शकत नाही. म्हणून तर आम्हाला वाटतं की आमचं माणूस जाऊ नये. पण एक लक्षात ठेवा, ज्याचा काळ आलाय ना त्याला जावं लागणार आहे. मरणाकरता 3 गोष्टी गरजेच्या आहेत महाराज. 1 स्थळ, दुसरी गोष्ट वेळ आणि तिसरी गोष्ट काळ. या 3ही गोष्टी आल्या ना की मरणाला कोणी अडवू शकत नाही हो. म्हणून 3ही गोष्टी परफेक्ट लागल्या की त्या मरणाला अडवता येत नाही, कारण मृत्यू आपल्या हातात नाही. मरणाला नाही म्हणण्याचा अधिकार आपल्याकडे नाही. ज्ञानोबारायांची उभी आहे की नाही? ज्ञानोबाराय म्हणतात, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजिया जिया परे. काय गोड आहेत ज्ञानोबारायांचं, काय बोलतात ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांचा एकूण एक शब्द आपल्यासाठी अमृत आहे बरं का. सकाळी उठून वर्तमान पेपर वाचण्यापेक्षा कधीतरी ज्ञानेश्वरी वाचा महाराज. काय ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी महाराज. अज्ञानाला सुद्धा ज्ञान प्राप्त करून देणारी ज्ञानेश्वरी आहे. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, दगडाला सुद्धा ज्ञान प्राप्त करून देणारी ज्ञानेश्वरी आहे. कधीतरी वाचा. काय गोड ओवी बोललेत ज्ञानोबारायांनी. पण हे वाचताना नुसतं वाचायचं म्हणून वाचू नका. ज्ञानोबाराय असंच का म्हटले असेल, प्रश्न पडला पाहिजे. ज्ञानोबाराय देहाला गावच का म्हटले असेल असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे वाचताना. का बरं गाव म्हटले असेल? देहाची या गावा आलिया. इथे देश म्हणता आलं असतं, राज्य म्हणता आलं असतं, जिल्हा म्हणता आलं असतं, तालुका म्हणता आलं असतं, पण गावच का म्हणतात? याच्या मागे कारण आहे. सोपं करून सांगताय का? तुमच्यातला एखादा नातेवाईक अमेरिकेला राहिलाय. कुठे राहिलाय? तुम्ही सगळे ऐकताय ना? झोप नाही येत ना कुणाला? जरा असं सावध बसा बघू, मरगळल्यासारखं बसू नका. ऐका, अमेरिकेला एक नातेवाईक, पण एखाद्या अडाणी आजीला त्या अमेरिकेतल्या नातेवाईकाकडे जायचंय. दादा, तुम्ही त्या अडाणी आजीला विचारा, आजी कुठं निघाल्यात? आजी म्हणत नाही दादा आउट ऑफ चालले. आजी म्हणत नाही अमेरिकेला चालले. माझी काय म्हणते? गावाला चालले. काय म्हणते आजी? तुम्हाला कळतंय ना माझी भाषा? काय म्हणते? गावाला चालले. बरं, आजी तिथं अमेरिकेला त्या नातेवाईकाकडे गेला. त्या आजीला ती अमेरिका खूप आवडली. ती आजी म्हटली, बाबा काय छान आहे तुमची अमेरिका, मला फार आवडली, 1-2 महिने इथंच राहते, आता काही जात नाही. त्या अमेरिकेतल्या नातेवाईकाने सांगितलं, आजी आमच्याकडे फार महागाई आहे, इथे मनुष्यबळ फार कमी आहे, तुम्हाला जास्त दिवस राहता येणार नाही. आज काय राहायचं ते राहून घ्या, काय खायचं ते खाऊन घ्या, पण उद्या तुमच्या देशाला तुम्ही
निघून जा. आता मला तुम्ही सांगा, इथे ठेवणाऱ्याची इच्छा महत्वाची की मात्र राहणाऱ्याची इच्छा महत्वाची? तुमचं म्हणणं काय आहे? बोलत चला ना, मी तुमचीच आहे, काय हरकत नाही बोलायला माझ्याशी. कोणाची इच्छा महत्वाची, राहणाऱ्याची की ठेवणाऱ्याची? शाबास, ठेवणाऱ्याची इच्छा मला तुम्हाला ते सांगायचे. देहरूपी गावाला आपण सगळे आलेलो पाहुणे आहोत. हा मृत्यू लोक आपल्याला खूप आवडला, बांधलेला बंगला आवडला, घेतलेली गाडी आवडली, सगळं आवडलं महाराज. पण देव न्यायला आला, पटकन तयारी कर. देवाला सांगितलं, देवा एवढे लवकर नेऊ नको, एकाच नातीचं लग्न राहिले, तेवढं पाहते मग मला घेऊन जा. देवानं सांगितलं, काय पाहायचं ते आज पहा, काय खायचं ते खा, उद्या तुझं तिकीट निघालंय, मग उद्या तुला निघावंच लागणार. मग इथे आपली इच्छा महत्वाची की त्याची इच्छा महत्वाची? तुमचं काय म्हणणं आहे? त्याची इच्छा महत्वाची. मला खरं सांगू का, आपण इथे आलेलो पाहुणे आहोत याचाच आपल्याला विसर पडलाय. बरोबर आहे की नाही? एक लक्षात ठेवा, सगळं तुमच्या ताब्यात आहे. कुटुंब तुमच्या ताब्यात आहे, तुमचा संसार तुमच्या ताब्यात आहे, तुमच्या सुना, तुमचे मुलं सगळी तुमच्या ताब्यात आहे. पण मुळात तुम्ही त्याच्या ताब्यात आहात याचा विसर आम्हाला पडलाय. म्हणून देहरूपी गावाला आपण आलेलो सगळे कोण आहोत? पाहुणे आहोत. मग इथं आल्याच्या नंतर 2 प्रकारचे सोहळे आम्हाला भोगावे लागणार आहे. बघा, माणसाच्या जीवनामध्ये मुख्य 3 सोहळे. 2 सोहळे देवाच्या हातात आहे आणि 1 सोहळा आपल्या सर्वांच्या हातात आहे. बसल्या बसल्या तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्या. पहिला जन्माचा सोहळा कुणाच्या ताब्यात आहे? तुम्हाला बोलताच येत नाही का माझी भाषा कळत नाही? कळतंय का सगळं? पहिला जन्माचा सोहळा कुणाच्या ताब्यात आहे? हा, देवाच्या ताब्यात आहे. कोणाच्या ताब्यात आहे? देवाच्या. शेवटचा मरणाचा सोहळा कुणाच्या ताब्यात आहे? देवाच्या. आणि मधला लग्नाचा सोहळा कुणाच्या ताब्यात आहे? आपल्या. किती लवकर आपल्या म्हणले लगेच. काय विशेष एवढं विचारतेत महाराज, एवढं कळकळीन तरी नाही. ब्रायका, लग्न करायचं की नाही आपण ठरवू शकतो, पण मरायचं की नाही ठरवता येत नाही. पण माणसं जितकी लग्नाची तयारी करतात तेवढी मरणाची करतात का? किती लग्नाची तयारी करतात आप्पा? एखाद्याची बायको गेली ना, बायको 6 महिन्यात अख्ख्या नातेवाईकाला सांगतो दुसरी असेल तर पहा. काय लग्नाची तयारी. आणि माझं म्हणणं एवढंच आहे, लग्नाची तयारी नाही केली तरी चालेल, पण जिवंतपणी मरणाची तयारी करा. आणि लगेच तयारीला लागा. घरी गेल्या गेल्या कराल ना तयारी? सगळे कराल का? घरी गेल्या गेल्या मरणाची तयारी करायची बरं का. ऐका, आप्पा एक बाई उठली चालू कीर्तनात, ती म्हटली, का होत आहे घरी गेले गेले मरणाची तयारी करायची म्हणजे आता जाता जाताच बांबू घेऊन जाऊन का तिरडी बांधायला सुरुवात करू का? मडका आणून ठेवू का? लाया गोळा करून ठेवू का? चिल्लर गोळा करून ठेवू का? आता चाळणीवात शिजवून ठेवू का? हांडा उलटा करू का? अजिबात नाही. ही तयारी करायला लोक तयार आहे, तुम्ही फक्त मरा. लोक तयार आहे महाराज. 10 मिनिटात मरणाचा बाजार आणतात. किती? 10 मिनिटात. त्याची घरचे म्हणतात, अरे थांबा रे, त्याची मुलगी येतात. लोक म्हणतात अजिबात नाही, जाऊन बराच वेळ झाला, मड्याला पहिलं नदीवर घ्या. काय म्हणतात आपल्याला? मड. मड किती चांगलं नाव ठेवा. काय म्हणतात? मड. आणि एक लक्षात ठेवा, आपल्याला नदीवर न्यायची घाई अख्ख्या जगाला झाली. ही तयारी नाही करायची, मग जिवंतपणी मरणाची तयारी करायची. 4-5 मुद्दे सांगते, तेवढे घरी घेऊन जा, माझ्या कीर्तनाचं सार्थक होईल. जिवंतपणी मरणाची तयारी करायची. 1, कधी कुणाच्या प्रपंचाचं वाटोळं करू नका. जिवंतपणी मरणाची तयारी करायची. 2, कधीच कुणाची निंदा करण्यात वेळ घालू नका. आणि सध्या लोकांना सगळ्यात घाण सवय लागली निंदा करायची. लोक कीर्तनाला येताना सुद्धा चावळत येतात आणि जाताना सुद्धा चावळ. बापू मला फार अनुभव आला. आता 1 तास माझं कीर्तन ऐकतील आणि मी इथून गेले की माझंच कुटाळं करतील. लोकाला धंदा काय? आणि एक लक्षात, आपली कोणी निंदा करताय ना, आपल्यासाठी 100% चांगलं आहे. बिना साबणीचं मळ निघते, हरकत काय? शेजारी एक तरी पाहिजे निंदक. निंदकाचे घर असावे शेजारी. शेजारी पाहिजे, पण आपल्या मुखातनं कुणाचीही निंदा बाहेर निघता कामा नाही. म्हणून कुणाचीच निंदा करू नका. जिवंतपणी मरणाची तयारी करायची, व्याभिचार करू नका. जिवंतपणी मरणाची तयारी करायची. महिला मंडळ कान जागे ठेवून ऐका. ज्या पतीशी विवाह केलाय, ज्याच्या हातून मंगळसूत्र घातलंय, त्याच्याशी एकनिष्ठ राहता आलं पाहिजे, त्याच्याशी लॉयल राहता आलं पाहिजे. पतिव्रता म्हणून जगा आणि पतिव्रता म्हणून मरा. आपलं नटणं, आपलं सुंदर दिसणं, आपलं शृंगार करणं समाजाकरता नसावं, आपल्या पती करता असावं. नको महाराज.
जिवंतपणी मरणाची तयारी करायची पुरुष मंडळी. कान जागे ठेवून ऐका, कदाचित माझं पटणार नाही पण पटवून घ्या, ऐका. जिवंतपणी तुम्हाला मरणाची तयारी करायची. आपली पत्नी सोडून बाकीच्या सर्व स्त्रिया आपल्यासाठी आई बहिणीप्रमाणे आहे, ही वृत्ती निर्माण करणं ही जिवंतपणी मरणाची तयारी. गळ्यात 4-5 माळी आहे, कपाळाला भला मोठा गंध आहे, पंढरपूरची वारी करतो, त्र्यंबकला जातो, सकाळी काकडा भजन, संध्याकाळी हरिपाठ, कीर्तन सोडत नाही, प्रवचन सोडत नाही, कथा सोडत नाही, सगळा परमार्थ करतोय. आणि एखादी सुंदर स्त्री बघितल्यानंतर तुमची जर वासना बिघडत असेल तर तुमच्या परमार्थाला वारकरी संप्रदायामध्ये शून्य मात्र किंमत. लक्षपूर्वक ऐका, इथे नीतिमत्ता खूप महत्वाची आहे. जिवंतपणी मरणाची तयारी करायची. एक, देवाच्या वाट्याचं कधी घरी आणू नका बाबा, कधीच नाही. सप्त्याला उरलेला तेल डबा जर तुम्ही घरी नेत असाल ना, 100% तुम्हाला रक्ताच्या बॅग भराव्या लागतील. लिहून ठेवा बरं का. सप्त्याला उरलेली रक्कम चुकूनही तुमच्या घरी येत असेल तर तुम्हाला दवाखान्याच्या वाऱ्या कराव्या लागतील महाराज. देवाच्या वाट्याचं देवाला, गावाच्या वाट्याचं गावाला आणि भावाच्या वाट्याचं भावाला. भावाच्या वाट्याचं 1 रुपया सुद्धा घरी येता कामा नये. 4-5 हवे होतं. काय माहितीये का, भाऊ कामावर जातो दादा, आणि मग कामावर गेल्याच्या नंतर ती बायको येते नवीन, ती म्हणते सगळा पगार नका देत जाऊ. तिचा ऐकतो हा पठ्या आणि काय करतो, पगार आणतो वेगळा, कोपऱ्याला काढून ठेवतो वेगळा आणि घरात देतो वेगळा. ते कोपऱ्याला काढून ठेवलेले वेगळं निघालं का हळूच काढतो, वेगळं निघालं का हळूच काढतो, प्रपंचासाठी खर्च करण्याचा प्रयत्न करतो. ऐका, ज्याने भावाला फसवून बाजूला प्रॉपर्टी काढून ठेवली त्याला ते सगळेचे सगळे पैसे दवाखान्यात 100% खर्च करावे लागतील. एवढं सोपं नाहीत महाराज भावाला धोका देणं. भावाच्या वाट्याचा एवढासा बांध सुद्धा आपल्या वाट्याला येता कामा नये महाराज, अजिबात नाही. जावाच्या वाटेची एवढी वाटी सुद्धा आपल्या वाट्याला येता कामा नये. ज्याच्या त्याच्या वाट्याचं ज्याला त्याला. जिवंतपणी मरणाची तयारी करायची. अखंड आणि अखंड चिंतन त्या विठोबाचं करा. आणि अशी जर तयारी केली तर मरणाला घाबरण्याची अजिबात गरज नाही. मरणाला कोण घाबरतं महाराज? ज्याने व्यभिचार केला, भ्रष्टाचार केला, गरीबाला लुटलं, भावाला लुटलं, 2 नंबरचं कमवलं, बुडीताचं खाल्लं, तो मरणाला घाबरतो. त्याला माहिती आहे मी मेल्यानंतर 100% नरकात जाणार आहे, तो मरणाला घाबरतो. म्हणजे त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला गंध आहे, पंढरपूरची वारी आहे, त्र्यंबकेश्वरची वारी आहे, घरात आलेला भिकारी सुद्धा बिना चहा पाण्याचा जात नाही त्याच्या दारातनं. त्याला माहिती आहे आत्ता मेलो ना तरी मी तयार आहे. का? कारण मी माझी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे. म्हणून मरायचं सगळ्यांना आहे. एक लक्षात ठेवा, ज्या विधीला आपण आलोत ना महाराज, तो विधी प्रत्येकाच्या आयुष्यात येणार आहे. आता मेन मुद्द्यावर या. ऐका, माणसाच्या जीवनामध्ये 3.5 प्रकारचे पर्वकाळ आहे. मी एक सांगते, तुम्ही पटापट ऐका. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही मला द्यायचे. त्याच्यासाठी आता सूक्ष्मतेने ऐकायचं. पहिला पर्वकाळ माणसाच्या आयुष्यामध्ये 12 वर्षांनी येत असतो. दुसरा पर्वकाळ माणसाच्या आयुष्यामध्ये 60 वर्षांनी येत असतो. आणि तिसरा पर्वकाळ माणसाच्या आयुष्यामध्ये 71 वर्षांनी येत असतो. पहिला पर्वकाळ 3.5 पर्वकाळापैकी पहिला पर्वकाळ 12 वर्षांनी येत असतो. त्याचं नाव काय? 12 वर्षांनी येणारा पर्वकाळ. तुम्हाला येते पण तुम्ही बोलत नाही. का बरं बोलत नाही? तुमची माझी काही भावकी नाही ना बोलायला. काय? कुंभमेळा. आता 2027ला येईल की नाही महाराज? त्याचं नाव काय? कुंभमेळा. सगळ्यांनी या बरं का त्र्यंबकला. सगळ्यांनी पंचवटीत स्नान करायला या. तुम्हाला काही फार लांब नाही, आलंच पाहिजे तिथं. ऐका, या कुंभमेळा किती वर्षांनी येतो? 12 वर्षांनी येतो. दुसरा पर्वकाळ माणसाच्या आयुष्यामध्ये 60 वर्षांनी येत असतो. आणि 60 वर्षाने येणारा पर्वकाळ, त्या पर्वकाळाचं नाव कपिला षष्ठी. काहींच्या जीवनात येतच नाही बापू. काहींच्या जीवनात एकदाच येतो आणि काहींच्या जीवनात 2दा येतो. काही काय म्हणतील ताई येत नाही, आम्हाला पटलं. एकदा येतं तेही पटलं, पण 2दा कसं काय आहे? माणसाचं आयुष्य किती वर्षाचं आहे? 100 वर्षाची गणना, 100 वर्षाचं आयुष्य आहे. मग 2दा यायला 120 वर्ष जगण्याची गरज आहे. मग संत खोटं बोलतात का माऊली? अजिबात नाही. 100 वर्षात सुद्धा 2दा पर्वकाळ येऊ शकतो. कसा तो ऐका. योगायोगाने ज्या वर्षी तुम्ही जन्माला आलात त्या वर्षी जर कपिला षष्ठी असेल तर ती एकदा, आणि योगायोगाने तुम्ही 60 वर्ष जगलात आणि पुन्हा कपिला षष्ठी आली तर ती 2दा. म्हणजे काहींच्या आयुष्यात 2दा, काहींच्या आयुष्यात एकदा आणि काहींच्या आयुष्यात येत नाही. दुसरा पर्वकाळ. तिसरा पर्वकाळ माणसाच्या आयुष्यामध्ये 71 वर्षांनी येत असतो. आणि 71 वर्षांनी येणारा पर्वकाळ, त्या पर्वकाळाचं नाव आहे अर्ध उदय पर्व. तो किती वर्षांनी येत असतो?
एकत्र. काहींच्या आयुष्यात येत नाही, काहींच्या आयुष्यात एकदा, काहींच्या आयुष्यात दोनदा. आता मी तुम्हाला किती पर्वकाळ सांगितले? 3.5 पर्वकाळापैकी किती सांगितले? 3 सांगितले. आणि अर्धा माझा सांगायचा राहिलाय. अर्धा थोड्या वेळ बाजूला ठेवू, तुमच्या किती लक्षात आलं ते पाहू, आणि मग मी पुढचं बोलते. नाही तर कशासाठी बोलायचं? ऐका. पहिला पर्वकाळ 12 वर्षांनी येतो, त्याचं नाव काय? तुम्ही मोठ्याने बोलले तर मी सोडेल तुम्हाला लवकर. काय नाव त्याचं? शाबास, कुंभमेळा. दुसरा पर्वकाळ 60 वर्षांनी येतो, त्याचं नाव कपिला षष्ठी. वा. तिसरा पर्वकाळ 71 वर्षांनी येतो, त्याचं नाव अर्ध उदय पर्व. हे 3 पर्वकाळ येतात किंवा येत नाही, पण जो अर्धा पर्वकाळ राहिला ना, तो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणार म्हणजे येणार. मग त्या पर्वकाळाचं नाव आहे का? त्या पर्वकाळाचं नाव आहे, अर्ध्या पर्वकाळाचं नाव, त्याचं नाव आहे प्रथम वर्ष श्राद्ध. एखादं म्हटलं ताई मला वर्ष श्राद्ध अजिबात आवडत नाही, तरी येणार. आवडलं तरी येणार, आणि नाही आवडलं तरी येणार. आता ऐका, याला पर्वकाळ का म्हटलं? माणूस गेला की 10 दिवसांनी जो विधी होतो त्याचं नाव काय माऊली? दशक्रिया विधी. एक ऐका, 10व्याला कोणतं दान करावं, 11व्याला कोणतं दान करावं, 12व्याला कोणतं दान करावं, 13व्याचा विधी कसा करावा, मासिक श्राद्ध कसं करावं, आणि वर्ष श्राद्ध कसं करावं. मी पटापट सांगते, तुम्ही पटापट ऐका. दशक्रिया विधीला कुटुंबाने 3 प्रकारचं दान करावं. कोणतं कोणतं ऐका. पहिलं दान करावं, त्याचं नाव आहे पिंडदान. दशक्रिया विधीला सगळ्यात जास्त महत्व कशाला आहे दादा? पिंडदानाला आहे. तुम्ही बघा, 10व्याला तुम्ही किती मोठे कीर्तनकार बोलवा, किती पब्लिक येऊ द्या, किती मोठा पुढारी येऊ द्या, पण तुम्ही 10व्याला आले आणि 10व्यावरून घरी गेले की घरातले लोक एकच प्रश्न विचारतात, काय काय काय? पिंड घेतला का? तुमच्या भाषेत कावळा शिवला का? शाबास. काय विचारतात? पिंड घेतला का? दशक्रिया विधीच्या दिवशी सगळ्यात जास्त महत्व पिंडदानाला आहे महाराज. म्हणून पहिलं दान पिंडदान, दुसरं दान ज्ञानदान, तिसरं दान अन्नदान. हे 10व्याला कुटुंबाने करावायचे दान. आणि आलेले आत्पेष्ट नातेवाईक सगळे सोयरे, तुम्ही लग्नात भेट देता तशी भेट देऊन जायचं नाही. 10वं पूर्ण झालं की तुम्हाला एक दान करावं लागतं, त्याचं नाव आहे तिळदान. दिली तिलांजली कुळ नाम रूपाशी, त्याच्या कुळाला नामाला रूपाला ही तिलांजली व्हायची. येते ना लक्षात तुमच्या? ऐका, हे झालं 10व्याचं दान. 11व्याला बलिदान करावं, 12व्याला गोदान करावं, आणि 13व्याला पुन्हा अन्नदान करावं. बरोबर ना? आपल्याकडे आजही मराठवाडा विदर्भामध्ये 13व्याचा विधी खूप मोठा करतात. आता आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये, मला वाटतं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपलं 13वं छोटं असतं, पण मराठवाडा विदर्भामध्ये 13वं खूप मोठं करतात, कारण आपलं 10वं मोठं असतं. पण ऐका, तिकडं 13व्याचा विधी 10व्यासारखा करतात. पण आपण नाही सगळ्या नातेवाईकाला बोलवलं तरी 13 जर तरी जीव घालायचे, तिथं अन्नदान करायचं. मग त्याच्या पुढे मासिक श्राद्ध सुरू होतं. प्रत्येक महिन्याला एक श्राद्ध असतं, प्रत्येक महिन्याला श्राद्ध असतं. मग महिन्याच्या श्राद्धाला काय करायचं दादा? ऐका, त्यांच्या नावाने एक उपास करू, जीव घालायचे. महिला मंडळ ऐकता ना तुम्ही? ते आपल्यापेक्षा वयाने लहान असो मोठे असो, त्यांचे पाय धुवायचे, त्यांची पूजा करायची, कारण ते आपल्या घरी पित्र म्हणून आलेले असतात, आणि मग त्यांची पूजा करायची. पण घरामध्ये कोणी परमार्थिक असेल तर ऐका, 18वा किंवा 12वा अध्याय ज्ञानेश्वरीचा वाचायचा. नाही शक्य झालं तर गीतेचा 15वा अध्याय म्हणायचा. नाही शक्य झालं तर हरिपाठ म्हणायचा. आणि नाही शक्य झालं तर रामकृष्णारी म्हणायचं, आणि मग तो उपास करून जेव घालायचा. असा एक 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 महिना गेला की वर्ष श्राद्ध किती महिन्याने येतो दादा? खाली बसलेली सगळे उत्तर देतील. हे बघा, तुम्ही 12 म्हटले, हे 11 म्हणले. 11 येणे 12 येणे 11.5 महिन्यानं श्राद्ध येत असतं तिथीनुसार. बरोबर ना बापू? तिथीनुसार 11.5 महिन्यानं श्राद्ध येत असतं, म्हणजे आजचं श्राद्ध बरं का. मग आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी कुटुंबाने 3 प्रकारचं दान करायचं, न चुकता करायचं. ऐका, आजच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी कुटुंबाने पहिलं दान करायचंय, त्याचं नाव आहे पिंडदान. पण वर्ष श्राद्धाचं पिंडदान कुठल्या लॉन्सला करायचं नाही, कुठल्या कार्यालयात करायचं नाही, कुठे मंदिरात करायचं नाही, कुठं सभामंडपात करायचं नाही. वर्ष श्राद्धाचं पिंडदान हे त्याच्या राहत्या घरीच झालं पाहिजे. कुठं करायचंय? राहत्या घरी करायचं. का बरं? कारण 50 वर्ष 60 वर्ष 100 वर्ष ती व्यक्ती त्या घरात राहिली,
तिचं शेवटचं पिंडदान हे तिच्या राहत्या घरी झालं पाहिजे. आणि पिंडदान जर व्यवस्थित झालं नाही तर पितृदोष भोगावा लागतो. आणि पितृदोष जर मागे लागला तर 33 कोटी देवाची सेवा करून पितृदोष जात नाही. पितृदोष जाण्याकरता पितृतृप्त करावे लागतात. आणि पितृतृप्त करण्याकरता पहिलं दान पिंडदान करावं लागतं महाराज. ऐका, कारण आपल्या पाठीमागे जर पितृदोष लागला आणि आपण किती देवाची सेवा केली तर देवाच्या सेवेनं पितृदोष जात नाही. का बरं जात नाही सांगते जरा ऐका. आता पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या मागे पितृदोष लागलाय की नाही, हा प्रश्न तुम्हाला असेल. ते काही कुणा पंडिताला विचारू नका, ब्राह्मणाला विचारायची गरज नाही, कोणत्या ज्योतिषाला विचारायची गरज नाही. मी तुम्हाला सांगते ऐका, तुमच्या मागे पितृदोष लागलाय की नाही हे कसं ओळखायचं. ऐकताय का तुम्ही सगळे? कसं ओळखायचं सांगते जरा ऐका. तुमच्या मागे पितृदोष लागलाय की नाही हे ओळखण्याचं साधन सांगते ऐका. मानवी जीवनामध्ये जर समजा रात्रीचे तुम्ही झोपलेत, ऐकताय ना तुम्ही, ऐका. समजा रात्रीचं तुम्ही झोपलात आणि झोपल्याबरोबर 2 ते 4 या दरम्यान तुम्हाला मध्यरात्री खूप तहान लागत असेल तर समजायचं तुमचे पित्र तहानलेले आहे. तुम्हाला मध्यरात्री जेवण करून झोपलात तरी भूक लागत असेल तर समजायचं तुमचे पित्र उपाशी आहे. 2 वाजता जाग आली पण पहाटे 4 वाजेपर्यंत डोळ्याला डोळाच लागत नाही. काही लोक नेहमी आडा पाहत असतात, महाराज झोप लागत नाही काही केलं, पण त्यांचं कारण आहे त्याच्या पाठीमागे पितृदोष लागलाय. आता काही लोक म्हणतील ताई आम्हाला असं होतंय, काही लोक मला शिवाई देतील, काही म्हणतील बरं चाललं होतं बाईने कशाला गणगण घायला लागली मागे. पण माझा हेतू तसा नाही तुम्हाला त्रास देण्याचा. पण ऐका, तुमच्या मागे पितृदोष लागलाय. पण पितृदोष जाण्याकरता काही नारायण नागबली करायची गरज नाही महाराज, काही काल सर्पदोष काढायची गरज नाही. मी पाहिली महाराज त्र्यंबकची अवस्था. रोज मी त्र्यंबकमध्ये रोज आप्पा 300 लोकांचा नारायण नागबली एकखटी कसं शक्य आहे. अरे कुळं वेगळे, सगळं वेगळं आहे, त्याची रास वेगळी आहे कसं. आणि आपली लोक कुणाच्याही मागं लागतात. गोरगरिबाला देणार नाही तिथं खर्च केल्याशिवाय. हा तुम्ही जाऊन पहा, एका ब्राह्मणाची 75 आणि 1-2 कोटीची प्रॉपर्टी महाराज. 15 दिवसामध्ये कोणालाच पगार नाही, 50 लाख रुपये पितृपक्षात येतात 15 दिवसात महाराज. एवढं सोपं आहे. आणि आपल्या लोकांनी नको त्याच्या मागे लागले. अरे मदतच करायची असेल तर कधीतरी वारकरी संप्रदायाला करा, तुमचं कल्याण होईल महाराज. द्यायचंच असेल काही तर सप्त्याला वर्गणी भरभरून द्या, तुमचं कल्याण होईल. पण तिथं हात आखडतात तर नको तिथं देतात महाराज. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी पाहिली बापू तिथली परिस्थिती. रोज मी त्र्यंबकमध्ये सध्या रोज. म्हणून ऐका, काही करायची गरज नाही. पण तुम्हाला टेन्शन आलं की ताई आमच्या मागं पितृदोष लागला, तो जावा. याच्यासाठी आम्ही काय करायचं, सोपा पर्याय सांगते ऐका. उजव्या हाताच्या तळ हाताच्या मध्यस्थानी, येतं एक लक्षात तुमच्या, उजव्या हाताच्या तळ हाताच्या मध्यस्थानी एक तांदळाचा अख्खा दाणा घ्यायचा. तो कणी पडलेली नसावी, तो तुटलेला नसावा. अख्खा दाणा घेतला की तुमच्या घरामध्ये पिंड असेल तर ठीक, नसेल तर महादेवाचं मंदिर असेल तर एक काम करायचं, तो दाणा असा त्या पिंडीवर अर्पण करायचा आणि 8 वेळेला स्वधा असा मंत्र म्हणायचा. ऐका बरं का, काय मंत्र म्हणायचा, स्वधा असा मंत्र म्हणायचा. कसाही पितृदोष असो 100% जाणार. आणि आप्पा मी ते स्वतः केलंय, मी अनुभवलंय. मला बऱ्याच ठिकाणी सांगितलं पितृदोष, म्हणून मी अनुभवलं, मी स्वतः केलं. मग मी तुम्हाला सांगते, मी सहज सांगत नाही, तुम्ही करून तर पहा. त्याला काही फार खर्च आहे का? एक अख्खा तांदळाचा दाणा काय खर्च आहे महाराज, फक्त कणी पडलेली नसावी. लक्षात आलं ना तुमच्या. पण ऐका, पितृदोषच आमच्या पाठीमागे लागू नये याच्यासाठी आम्ही काय करायचं, तर वर्ष श्राद्धाचं पिंडदान व्यवस्थित करायचं. काही बापू लोक आम्हाला सुशिक्षित लोक प्रश्न विचारतात, ताई लोक चंद्रावर गेले आणि तुम्ही अजून पिंडाचंच महत्व सांगतात. दादा लोक चंद्रावर जाऊ नये तर चंद्राच्या पुढून चक्कर मारून येऊ, पण पिंडदानाला देवादिकांच्या काळातही महत्व होतं की नाही. राजे दशरथांचं राहिलेलं पिंडदान सीता मैयाने आणि प्रभू रामचंद्रांनी गयेला केलं की नाही, फाल्गु नदीच्या काठावर. अहो काय अधिकारी महाराज. प्रभू रामचंद्राचं तर मात्र त्या ठिकाणी भगवंत तर सामान आणायलाच गेले होते. सीतामाईला कळाले आत्ताच फाल्गु नदीतनं राजे दशरथांच्या हात वरती आले आणि सांगितलं पिंडदान करावं. ऐका, सीतामय्याचा अधिकार इतका मोठा की सीतामय्याने स्वतःच्या सासऱ्याचं पिंडदान केलं. स्त्री तत्वाला अधिकार बघा बरं का किती मोठा आहे. स्त्रीनं म्हणजे सीतामय्यानं पहिलं पिंडदान केलंय महाराज सासऱ्याचं. आणि तुम्ही खुशाल म्हणतात बाईचं कीर्तन चालत नाही. मला फार मोठी शंका आहे आप्पा. आज त्या स्त्री तत्वामुळे सगळे वाचलीत की नाही. महिषासुराचा वध जर केला नसता भगवतीने
तर सगळं विनाश झालं असतं महाराज. आणि तुम्ही म्हणतात बाईचं कीर्तन चालत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, या नारदाच्या गादीवर बाई उभी आहे हे पाहण्यापेक्षा तिच्यात आपली आई पहा, जीवनातला द्वेष निघून जाईल महाराज. आणि नारदाच्या गादीवर तुम्हाला जर बाई दिसत असेल ना, तर हा तुमचा नाही, तुमच्या दृष्टीचा दोष आहे. कारण तुम्ही अजून आकारावरच अडकले, आत्मरंगाकडे पोहोचलेच नाही. आकार वेगवेगळा आहे पण आत्मरंग एकच आहे. आणि संप्रदाय सांगतो, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, सकळांसी येथे आहे अधिकार. सर्व अधिकार आहेत महाराज. आणि म्हणून सीता मैयाने पहिलं पिंडदान केलं. आता काही काही असते आताचे तू म्हणले असते बाई चालत नाही पिंडदानाला, पण ती देवी आई होती महाराज, तिनं पिंडदान केलं. चला पुढे, साधू संतांनी पिंडदान केलं. तुकोबाराय म्हटलं, पिंड पदावरी दिला आपुलिया करी, माझे झाले गळ्यावर जण, पिटले पितराचे ऋण. रे देवा आपुलिया करी, माझे झाले गळ्यावर जण, पिटले पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गयावर जन, फिटले पितरांचे ऋण. पितरांचं ऋण फिटण्याकरता पहिलं दान वर्ष श्राद्धाच्या दिवशी करायचं. काय गेलं का डोक्यावरून तुमच्या? वा, पिंडदान. दुसऱ्या क्रमांकाचं दान करायचं, त्याचं नाव आहे ज्ञानदान. ऐका, वर्ष श्राद्धाच्या दिवशी कीर्तन ठेवलंच पाहिजे. माझंच ठेवा असं काही आग्रह नाही बरं का, अजिबात नाही. कोणत्याही महाराजांचं ठेवा. आपण कधीच कोणाला म्हणत नाही बाबा माझं कीर्तन ठेवा आणि मला बोलव, अजिबात नाही. तुम्हाला ज्याचं वाटेल त्याचं ठेवा. पण कीर्तन का ठेवायचं महाराज? इथं जर कीर्तन नसतं ना, आता बरं का, इथं जर कीर्तन नसतं तर लोक 11 वाजता जेवायला बसले असते, बरोबर आहे की नाही? पण नैवेद्याची वेळ आहे 11:30 ते 12:30 पर्यंत, आणि वेळेतच नैवेद्य ठेवला पाहिजे. म्हणून ज्ञानदान, तो आत्मा आपल्यामध्ये विलीन आहे. ज्या ज्या प्रकारचं दान तुम्ही करताय त्या त्या प्रकारचं दान त्याला पोहोचतंय. म्हणून दुसऱ्या क्रमांकाचं दान करायचंय ज्ञानदान, आणि तिसऱ्या क्रमांकाचं दान करायचंय अन्नदान. येते का लक्षात तुमच्या? ऐका, कुटुंबाने अन्नदान मन मोकळ्याने करावं, आणि आलेल्या सर्व अत्पेष्ट नातेवाईकांनी ते मन मोकळ्याने खावं. खाल्लं पाहिजे, काय हरकत काय खायला. बऱ्याच बायका म्हणतात मला वर्ष श्राद्धाचं चालत नाही. काही काही म्हणतात खाल्लं का माझं डोकं दुखतं. महाराज माझ्याकडे पुरावा आहे, सांगते ऐका. तुम्ही कधी नवनाथ ग्रंथ वाचलायत का? वाचलाय नवनाथ ग्रंथ कधी? त्या नवनाथांना जर सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर ते वर्ष श्राद्धाचा वडा आवडला होता महाराज. त्याच्याकरता डोळा काढून दिला हो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग नवनाथांना जर वर्ष श्राद्धाचा वडा आवडला तर तुम्ही आम्ही नवनाथांच्या पुढचे आहोत का? कुशाल म्हणतात चालत नाही चालत नाही. एखादी बाई तुमच्यात बसलेली असेल, ती म्हणत चालत नाही, तिला आता जाऊ द्या, सोडून द्या, पण पुढच्या वेळेस तुमचीच नातेवाईक असेल, तिला चांगलं 2-4 दिवस उपाशी ठेवायचं आणि मग वर्ष श्राद्धाला घेऊन यायचं. पहिल्याच पंक्तीला बसेल महाराज. ती सोपं आहे का? विचार करण्यासाठी गोष्ट आहे. विचार करा, भारताचं भूषण असणाऱ्या आमच्या सिंधुताई सपकाळ 20व्याला आणलेला भात खाल्ला महाराज, आणि भारतरत्न पुरस्कार घेतला, आणि तुम्ही खुशाल म्हणतात 10व्याचं आणि श्राद्धाचं चालत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. काय चोचले झाले महाराज लोकांचे, सध्या चोचले झाले. एक लक्षात ठेवायचं, आपण जर दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाचं खाल्लं नाही तर आपल्या वर्ष श्राद्धाचं कोण खाईल? का तुम्ही मरणार नाही? मरणार आहे की नाही? खरं बोलतं तेवढं तरी बरं आहे. मरणार आहोत, म्हणून खायला काहीच हरकत नाही. आता ऐका, सगळं दान आजच्या दिवशी मन मोकळ्यानं करायचं. काय काय करायचं? पिंडदान करायचं, ज्ञानदान करायचं, अन्नदान करायचं. पण इथं घरातली व्यक्ती बसलेली असतील ना, तुम्हाला माझी विनंती आहे, आजच्या दिवशी फक्त दान करायचं, कोणाचंही दान स्वीकारायचं नाही, अजिबात नाही. तुम्ही सुद्धा कोणाच्या टॉवेल टोप्या घ्यायच्या नाही, शॉल घ्यायची नाही, तुम्ही साड्या पातळ घ्यायचे नाही, कोणाचेही दुखवटे घ्यायचे नाही. कारण तुम्ही जर दुखवटे घेतले तर केलेलं सगळं दान वायाला जात असतं महाराज. उलट तुमच्याकडनं आज जेवढं होईल तेवढं दान करायचं. मग आलेले अत्पेष्ट नातेवाईक मला विचारतील, ताई आम्ही रिकाम्या हाताने आम्हाला येणं पटत नाही बुवा, काय आणायचं? तुम्ही साड्या पातळ आणू नका, तुम्ही टॉवेल टोपे आणू नका. एक काम करा, एक पाकिट आणा,
त्याच्यामध्ये मात्र जेवढी किमतीचं टॉवेल टोपी आणणार आहे तेवढी किंमत टाका. ते सगळे पाकिटं एकत्र करा आणि सगळे पाकिटं एकत्र केले की या माऊलीच्या नावाने, तुमचा सप्ताह चालू आहे ना गावातला, या माऊलीच्या नावाने सप्त्याला एक पावती फाडून टाकू, पुण्य होईल. काय हरकत आहे. आणि टॉवेल टोप्या साड्या पातळ घेऊन काय करणार आहे महाराज आपण. सगळ्यांच्या घरी गोण्याची गोणे भरलेत बापू. आज विचार करा, दहाव्याच्या श्राद्धाला, श्राद्धाच्या दिवट्याला, दिवट्याच्या जागरणाला आणि जागरणाच्या गोंधळाला अख्खा गोंधळ घातला तुम्ही, दुसरं काहीच केलं नाही. अरे याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी अख्ख्या टोप्या घातल्या दादा. म्हणून काही देऊ नका, अजिबात नाही. म्हणून कुटुंबाने स्वीकारायचं नाही. नाहीतर असं चाललंय आपल्याकडे, श्राद्ध करीती पितरांचे, उसने फेडीती लोकाचे. एकमेकाचं उसनं फेडत बसतो, हे फेडण्याचं साधन नाही. म्हणून आजच्या दिवशी अशा प्रकारचं दान करायचं. पण मला कुटुंब विचारेल आज, ताई आम्ही पिंडदान व्यवस्थित केलं, आम्ही ज्ञानदान व्यवस्थित केलं, आम्ही अन्नदान व्यवस्थित केलं, पण आम्हाला काय मिळेल. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याणाची दया कुळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याणाची दया कुळा, कल्याणाची दया कुळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. तुमच्या कुळाचं कल्याण कशा ते महाराज, पित्रांच्या आशीर्वादात आहे. आणि पित्रांचे आशीर्वाद मिळावे म्हणून आजच्या दिवशी हे सगळं काम करायचं. पण ऐका ना, ठीक 12 वाजता वाजले की नाही, 12 ठीक 12 वाजता, बरोबर आहे की नाही, ठीक 12 वाजता हे सगळं दान आटोपलं की तो परमात्मा त्या आत्म्याला विचारतो, ऐक तुझ्या कुटुंबाने पिंडदान व्यवस्थित केलं, ज्ञानदान केलं, अन्नदान केलं, पण आता तुला कुठं जायचं. कधी विचारतो, वर्ष श्राद्धाच्या दिवशी. कोण कोणाला विचारतो, परमात्मा आत्म्याला विचारतो, तुला कुठं जायचं. 2 मार्ग आहे, एक नरकाचा आहे आणि दुसरा स्वर्गाचा आहे, तुला कुठं जायचं. तो म्हणतो, देवा मला स्वर्गात जायचं. कारण कसं आहे महाराज, भामट्यातल्या भामट्याला सुद्धा वाटतं मला स्वर्ग मिळावा, भ्रष्टाचाराला सुद्धा काय वाटतं, स्वर्ग मिळावा. परमार्थ करणाऱ्याला वाटतं, न करणाऱ्याला सुद्धा काय वाटतं, नरक मिळावा असं कुणालाच वाटत नाही. त्यानं सांगितलं, देवा मला स्वर्गात जायचं. मग देवाने त्याला प्रश्न विचारला, ऐकता ना तुम्ही सगळे, देवानं त्याला प्रश्न विचारला, अरे बाबा 50 वर्ष जगला, 60 वर्ष जगला, गळ्यात माळ घातली का, कपाळाला गंध लावला का, कधी पंढरपूरला गेला का, कधी चंद्रभागेत स्नान केलं का, कधी सप्त्याला वर्गणी दिली का, कधी संत भोजन तुझ्या दारात होतं का, कधी तू परमार्थ केला का, कधी कोणाला पाणी जेवण दिलं का. ते म्हणलं, देवा काही याच्यातलं काही जमलं नाही बुवा, पण गावात कोणाचा बंगला नाही, कोटीचा बंगला या पठ्ठ्यानं बांधला. लाखो रुपयाची गाडी घेतली, पाची पकवानाचं जेवण करतो पठ्ठ्या, एवढं सगळं कमवलं, पण परमार्थ करता आला नाही. देवानं सांगितलं, किती कोटीचा बंगला बांधला, किती लाखाची गाडी घेतली, पण तुला मी आठवलं नाही ना, तुझा जन्म वाया गेला. लक्षात ठेव, तुझी जागा नरकात आहे. काय म्हणलं देव, तुझी जागा नरकात आहे. पण त्याच्या उलट घ्या, देवाला त्यानं सांगितलं, तुला कुठं जायचं. तो म्हणलं, देवा स्वर्गात जायचं. मग त्याला विचारलं, तू काय केलं. त्याला सांगितलं, देवा प्रपंच माझा फाटका होता, नेटका नाही करता आला, प्रपंच फाटका होता देवा. सायकलने प्रवास केला देवा, पण गळ्यातली माळ कधी काढली नाही, कपाळाचा गंध कधी पुसू दिला नाही, पंढरपूरची वारी कधी चुकवली नाही देवा, त्र्यंबकेश्वरची वारी कधी चुकवली नाही देवा. दारात कोणी भिकारी आला असेल तर बिना चहा पाण्याचं कधी जाऊ दिलं नाही देवा. आई बापाची सेवा केली देवा, परमार्थाशिवाय दुसरं काही करता आलं नाही देवा. देवानं सांगितलं, मी सांगायची गरज नाही, तुझी जागा 100% स्वर्गामध्ये आहे. ऐका बरं का, आता मूळ तत्व ऐका. देव मेल्यानंतर वर्ष श्राद्धाच्या दिवशी विचारतो, तू परमार्थ केला का. पण संतांचे आमच्यावर इतके उपकार आहे की संत आम्हाला जिवंतपणीच विचारतात, तू इथं आल्यानंतर विठ्ठल आठवला का. हे महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. येवोनी
तुम्हाला पाऊस जोरात पडून गेलेला आवडतो की बुरबुर आवडते? जोरात ना. मग तुमच्या बुरबुरी सारख्या टाळ्या आम्हाला कश काय आवडते? टाळी सुद्धा कडक वाजली पाहिजे. किती गोड गातात. वैभव महाराज, महाराष्ट्राचं वैभव तुमच्या गावाला मिळाले हे तुमचं गावचं परम भाग्य आहे. हा, निळोबाराय महाराज तुम्हाला मिळाले, केवढं मोठं भाग्य आहे. सोपं नाही. महाराष्ट्रात लई लोकांचे आवाज उंच आहे, पण आमच्या निळोबारायांच्या आवाजाला तोड नाही दादा, अजिबात नाही. खूप गोड आवाज आहे आमच्या आप्पाचा. ऐका, येथे येऊनी केले काही विठ्ठलू नाही आठवी. संत आपल्यावर उपकार करतात. संत जिवंतपणीच आम्हाला सावध करतात. मेल्यानंतर देव विचारतो आणि जिवंतपणी संत विचारतात तुम्ही इथं आलात. इथं म्हणजे कुठं? इथं म्हणजे कुठं? या कार्यालयामध्ये का? नाही का? मग इथं म्हणजे या मृत्यू लोकात तुम्ही आलात. नरदेह तुम्हाला मिळाला, पण इथं आल्याच्या नंतर तुम्ही विठ्ठल आठवला का? काय गोड विचारलंय तो. कारण या दोन्ही गोष्टी फार दुर्लभ आहे बरं का. ऐका, एक मृत्यू लोक मिळणं दुर्लभ आहे आणि दुसरी गोष्ट मृत्यू लोकात नरदेह मिळणं. नरदेह दुर्लभ जाणा, नरदेह दुर्लभ जाणा, नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. हे तुम्ही आठवा मधुसूदना, हे तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव 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 म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव 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 म्हणा. वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. क्या बात आहे. वा वा वा. काकडा म्हणतात ना तुम्ही सगळे? वा. हा, काकड्यामध्ये वासुदेव नावाचं प्रकरण आहे आणि त्याच्यातलं हे महाराज म्हटले ते तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव महाराज म्हटले दुर्लभ आहे. तुम्ही त्याचं चिंतन करा. कारण या दोन्ही गोष्टी दुर्लभ आहे बापू. मृत्यू लोकही दुर्लभ आहे, नरदेहही दुर्लभ आहे, पण ते आम्हाला संपत्ती रूपाने मिळाले. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. देवानं सुद्धा इथे येण्याची इच्छा केली. स्वर्गीयचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्माम्मा, किंवा इह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. देवाला सुद्धा इथं यावं वाटलं स्वर्गातून. मला खरं सांगा माऊली, स्वर्गात काही कमी आहे का हो दादा? काही कमी आहे का? अजिबात नाही. काय काय जरा सांगा बघू मला. तुम्ही म्हणा ना ताई आम्ही कुठे जाऊन आलो. मी सांगू का तुम्हाला स्वर्गात काय काय? सांगते पण एका अटीवर. तुम्ही अजिबात मला असं समजू नका की कांचनताई जगताप स्वर्ग रिटर्न आहेत की काय. नाही तर तुम्ही म्हणाल ताई स्वर्गात मी खरंच नाही गेले, पण आमच्या ज्ञानोबारायचे आमचे उपकार आहे. ज्ञानोबाराय म्हणतात स्वर्गात काय काय ऐका. जेथे महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जिये गावी खिल्लारे, कामधेनू महासिद्धीची भांडार. अमृत पिल्यानंतर मरण येत नाही, ते अमृत सुद्धा स्वर्गात. पण त्या स्वर्गातल्या देवानं सुद्धा इथे येण्याची इच्छा केली तरी त्याला मिळालं नाही. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला मृत्यू लोकही मिळाला, नरदेहही मिळाला, पण इथं आल्याच्या नंतर तुम्ही विठ्ठल आठवला का? कारण खरं सांगू का आपल्याला सगळं आठवतो. बँक बॅलन्स किती, किती कमवलं, किती घेतलं, काय केलं सगळं आठवतं, पण नेमका विठ्ठल आठवत नाही. आणि इथं येऊन जर तुम्हाला विठ्ठल आठवला नाही तर तुम्ही भाग्यहीन आहात. कारण मोहामध्ये तुमचं पतन झालं. हे महाराज अभंगाच्या अरे मोडा भाग्यहीन, अरे मोडा भाग्यहीन, हरे मोरा भाग्यहीन, हरे मोरा भाग्यहीन, अरे मोडा भाग्यहीन,
आवाज तसाच आहे बापू अजून. आता 60 ओलांडली तरी आवाज तसाच आहे. फार गोड गातात. हा 60 वर्षाचे झाले की नाही. वा. माझ्या कीर्तनांना बरीच साथसंगत केली उत्तम बाबांनी. लहानपणापासून मला ओळखतात. फार गोड गातात. आवाज छान आहे, नम्रता आहेत स्वभावामध्ये, म्हणून टिकून आहे परमार्थामध्ये. माणूस किती कलाकार आहे, केवढा मोठा कलाकार आहे, याच्यापेक्षा तो किती नम्र आहे याला सगळ्यात जास्त महत्त्व असतं महाराज. म्हणून महाराज म्हणतात इथं तुम्ही आलात, विठ्ठल नाही आठवला तर तुम्ही भाग्यहीन ठराल. आहारी मुडा भाग्यहीना, नेला पतना मोह भ्रमे. आता काही गेला म्हणतात, काही नेला म्हणतात बरं का. आता काय झालं महाराज, सध्या अभंग घेतला ना की मोबाईल काढतो आपण, गुगलवर सर्च करतो, बरोबर ना. पण ते गुगल खरं बोलल, तुम्ही एवढा गुगलवर विश्वास कसं काय ठेवता बुवा. गाथा पाहिला पाहिजे आणि मग बोललं पाहिजे. कधी कधी गुगलचे शब्द चुकीचे, ते एक शब्द चुकला, एक काना मात्र चुकला की अर्थ त्याचा बदलतो. म्हणून डायरेक्ट मोबाईल हा ठीक आहे तेवढ्यापुरतं तेवढं, पण मोबाईल बरोबरच बोलेल असं काही नाही महाराज. गाथा गाथाच आहे. पहिला गाथा खोलून पाहिला पाहिजे, मग अभंगन, मग गुगल. पण गुगल आता काय सगळीकडे गुगलच झालंय. पण असू द्या, मला काही त्याच्याकडे जायचं नाही. पण महाराज म्हणतात तुम्ही भाग्यहीन. आता भाग्यवान वेगळं आणि भाग्यहीन वेगळं. एक एक शब्द सोडायला गेले तर मला वेळ पुरणार नाही. पण आपल्या धावत्या वेगामध्ये तुम्हाला सांगते, भाग्यहीन कोणाला म्हणावं. महाराज म्हणतात करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. ज्याच्या वाचेला भगवंताचं नामचिंतन येत नाही तो कोण झाला, करंटा. मग तो भाग्यहीन आहे ज्याला विठ्ठल आठवत नाही. मग त्याचं मात्र त्या ठिकाणी मोहामध्ये पतन झालं. मोहामध्ये जर त्याचं पतन झालं, तो जर तिथं अटकला आणि अटकल्याबरोबर महाराज म्हणतात त्याला जर सुटका नाही करता आली तर या प्रवाहामध्ये तो पुन्हा परत गुंतून जाईल. कसा गुंतेल, जड भरत राजा हरणी गर्भी गेला, घाला तो घातला वासनेने. मरता मरता म्हणू लागला या हरणाचं कसं होईल. या शेवटी हरणाच्या गर्भात जावं लागलं. मरता मरता तुम्ही जर प्रपंचातल्या लोकांकडे पाहिलं आणि म्हटलात माझ्या प्रपंचाचं कसं होईल, माझ्या प्रपंचाचं कसं होईल, त्या मोहात तुम्ही अटकून जाल. तुम्हाला सुटका नाही करता आली, त्या प्रवाहामध्ये पुन्हा परत गुंताल. म्हणून नाही केली सुटका काही, हे प्रवाही पडिला, या प्रवाहात तुम्ही गुंताल. आणि ऐका, आता या प्रवाहात गुंतल्याच्या नंतर नुसता जर प्रपंचच करत राहिलो तर महाराज आयुष्याचं सोनं नाही तर आयुष्याची माती होईल. आणि आयुष्याची माती होऊ नये, आयुष्याचं सोनं व्हावं असं जर वाटत असेल तर तुम्ही फक्त एक काम करा, परमार्थ करा. पण परमार्थ सहजासहजी होत नाही. आता तुम्ही बघा, परमार्थ सगळ्यांच्याच नशिबात आहे का, अजिबात नाही. ज्यांना खरंच परमार्थ करायचं ना महाराज, खरंच ते बरोबर राईट 10:30 वाजता इथे येऊन बसले. कळतंय ना तुम्हाला. जे 10:30ला आले ते भजनाला आले, जे 11:15ला आले ते भोजनाला आले. भोजनाला येणाऱ्यांची संख्या वेगळी आणि भजनाला येणाऱ्यांची संख्या वेगळी. पण हे भोजनासाठी नाही, हे भजनासाठी मिळालेत महाराज. म्हणून चिंतन करणं आमचं कर्तव्य आहे. कशासाठी मिळाले, देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन, देवी दिला देह भजन गोमटा, 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 देवी दिला देह भजन गोमटा. कशासाठी मिळालं, भोजनासाठी की भजनासाठी? तुमचं म्हणणं काय मला सांगा. भजनासाठी ना, मग गोड भजन करायचं बरं का. ऐका, आपल्याला तिकडे जायचं नाही वृंदावनात, वृंदावनातल्या कान्होबाला इथं आणायचं. मग कसं भजन करायचं ऐका. राधे राधे हो राधे 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 हो
आता तुमच्यापैकी इथे सगळे बसले असतील, पण काही हाताची घडी घालून बसले असतील, काही तोंडाला हात लावून बसले असतील, काही एकमेकाकडे पाहत असतील, पण राधे राधे सुद्धा म्हटले. काय खरं बोलतात हो? म्हटले नसतील. पण एक बापू, परमार्थ करायला पुण्य पाहिजे. पुण्याशिवाय होत नाही बरं का. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनंत जन्मीचं सुकृत पदरी असेल तर परमार्थ, अन्यथा नाही. आणि पुण्य काही कोणाकडनं उसणं घेता येत नाही, स्वतःला कमवावं लागतं. पुण्य कमायचं असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला कर्म चांगले करा. ही साखळी पद्धत आहे बरं का. कर्म चांगले केले की पुण्य होतं, बरोबर ना. कर्म चांगलं केलं की पुण्य होतं, पुण्य तर झालं की परमार्थ होतो, आणि परमार्थ झाला की शेवट चांगला होतो. कारण याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तो गोड करायचा आहे, पण त्याचं पहिला पॉइंट काय? कर्म चांगलं करावे लागेल. आणि कर्म उत्तम करायचंय. जिवंतपणे सुद्धा आई बापाची सेवा करा, आणि गेल्यानंतर सुद्धा आई बापाची सेवा करा. अरे आईची सेवा किती करावी हा जर आदर्श घ्यायचा असेल ना, तर या मढी गावानं या परिवाराकडनं घेतला पाहिजे. महाराज 2 वर्ष आईची सेवा केली हो. काय परिवार भाग्यवान हा आभाळी परिवार महाराज. एवढा भाग्यवान, एवढा भाग्य. 2 वर्ष सेवा केलीत महाराज. ऐका, काबड कष्टातनं दिवस घातले, पण आईच्या सेवेसाठी 47 लाख रुपये खर्च करणारा परिवार आहे दादा. काय लागतं दादा? काही काही लोकांना आईबाप सांभाळायला वेळ नाही, चांगले असून सांभाळायला वेळ नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय तुम्हाला वेदांतन, काय संतन, काय ग्रंथ सांगायचे तुम्हाला? अरे ज्याला आईबापच कळाले नाही त्याला वेद आणि शास्त्र पुराण सांगून उपयोग नाही महाराज. एक लक्षात ठेवा, जगामध्ये श्रीमंत कुणाला म्हणायचं आणि भिकारी कुणाला म्हणायचं, नोट डाऊन करा. भिकारी कुणाला म्हणायचं ऐका, ज्याच्याकडे कोटी रुपयाचा बंगला आहे, लाखो रुपयाची गाडी आहे, 5 पक्वान्नाचं जेवण आहे, 100 एकर जमीन आहे, सगळी संपत्ती आहे, पण आईबाप जिवंत असताना सुद्धा त्याच्या घरात राहत नाही, त्याच्यासारखा भिकारी या जगामध्ये दुसरं कोणीच नाही. श्रीमंत कुणाला म्हणायचं दादा? ज्याचं कुडाचं झोपडं सगळं निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाने साथ दिली तर पीक येईल, पीक आलं तर घरात पैसा येईल, आणि तर घरातले जेवतील, अशी ज्याची परिस्थिती महाराज. ज्याचं अख्खं जीवन शेतीवर अवलंबून आहे, ज्याची परिस्थिती नाजूक आहे, पण मरेपर्यंत आईबाप त्याने व्यवस्थित सांभाळले, त्याच्यासारखा श्रीमंत या जगात कोणी नाही दादा. घरी गेले ना तर आरशात पहा तुम्ही श्रीमंत आहात का भिकारी आहे, आरसं बोलेल तुमच्याशी महाराज. अरे आईबाप सांभाळायला सुद्धा पूर्वजन्मीचं पुण्य लागतं महाराज. इकडे किती परमार्थ करा, केवढे बंगले बांधा, आईबाप नाही तुमच्या घरामध्ये, तुमच्या परमार्थाला शून्य किंमत आहे महाराज. लक्षपूर्वक ऐका. ज्याने 4 धामची यात्रा करून आलात दादा, 4 धामची, पण आईचं दर्शन घेतलं नाही, 4 धामची यात्रा फेल. आणि 4 धामला जायला जमलं नाही, पण घरी उठल्या उठल्या आईबापाचं दर्शन घेतो, त्याला 4 धामला जायची गरज नाही. कारण सकळ तीर्थाची धुरे जे का माता आईबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही. म्हणून मातृत्व आणि पितृत्व सांभाळलं पाहिजे. एक लक्षात ठेवा माता मौल्यानो, ज्याच्या जीवनातली आई गेली ना त्यानं समजायचं आपल्या जीवनातलं प्रेम संपलं, आणि ज्याच्या जीवनातनं वडील गेले त्यानं समजायचं आपल्या जीवनातला आधार संपला. आईसारखं प्रेम या जगामध्ये कोणीच करू शकत नाहीत महाराज. किती प्रेम करते हो आपण. माहेरी जाल ना, माहेरी तेव्हा सगळे आपल्याशी गप्पा मारण्यात व्यस्त असतात, पण माहेरी गेल्यानंतर आपल्या डोक्यावरून हात फिरवते ती आई, आणि 2 घास खाऊन घे हे म्हणते ती आई. इतकं प्रेम आपल्यावर आईसारखं कोणीच. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. माये
वाहे माऊलीचे चित्त. महाराज, लेकराचं हित फक्त जाणणारी ती मातृत्व आहे. म्हणून आई गेली की आईची किंमत कळते, वडील गेले की वडिलांची किंमत कळते. दुसरं नाही काही करता आलं दादा, करू नका, पण जिवंतपणे आईबापाची सेवा करा, मुलांवर चांगले सुसंस्कार करा, संस्कृतीची जोपासना करा, सगळ्यात महत्त्वाचं हिंदू धर्माचं पालन करा. आपण आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहायला शिका. या राजकारण्यांनी तुमच्या आमच्यामध्ये जातीपातीच्या वाटण्या करून दिल्यात महाराज. हा या जातीचा, तो त्या जातीचा. जातीपातीच्या वाटण्या करण्यापेक्षा आपण सगळे हिंदू आहोत एवढंच आपल्या डोक्यात ठेवा, आपला विकास होईल महाराज. आम्ही धर्मावर बोलायला लागलो की लोक आम्हाला विचारतात, आप्पा तुम्ही कोणत्या पक्षाचे? आता मला काय घेणं कोणत्या पक्षाचे. लक्षात ठेवा, धर्म टिकला तर संप्रदाय टिकेल, धर्म नाही टिकला तर संप्रदाय टिकू शकत नाही. म्हणून आपण आपल्या धर्माचं पालन करा. मुलामुलींना संस्कार लावा. मुलाला घराच्या बाहेर पडताना टिळा लावून बाहेर पडायला लावा. कारण मुसलमानाचं एवढं सुद्धा पोरगं महाराज गोल टोपी घालून बाहेर पडतं. आपल्या हिंदूंच्या पोराच्या कपाळाला टिळा असला पाहिजे. हिंदूंच्या मुलींनी हातात बांगड्या, कपाळाला टिकली, पायात, हातात, गळ्यात घातलं पाहिजे. दादा, आमची संस्कृती आम्हीच जपली पाहिजे. म्हणून आपण आपल्या संस्काराचं पालन करा, संस्कृतीची जोपासना करा, हिंदू धर्माचं पालन करा. इथून जाता जाता भगवंताच्या चरणी एकच प्रार्थना आहे, हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना. हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना. मैं रहूं या ना रहूं, मेरा हिंदू धर्म सही सलामत रखना. माझा धर्म टिकला पाहिजे म्हणून आपण आपल्या धर्माचं पालन करा. खरं तर आयुष्य फार सुंदर आहे. गळ्यामध्ये माळ नसेल तर गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, कपाळाला गंधाचा टिळा लावा, काही येत नाही. आमचे निळोबा आप्पा आहेत ना, निळोबा आप्पा फक्त याच गोष्टीमुळे वाचलेत की नाही. निळोबा आप्पा मरणाच्या दारातनं परत आले. दादा, एवढं सोपं नव्हतं. स्कोर मात्र फार वाढून गेला होता. सगळ्यांना असं वाटलं होतं आप्पा राहता की नाही, पण आप्पा आजही सही सलामत आहे. तेवढ्याच पट्टीचं गायन करतात. ही कृपा माझ्या विश्वगुरु निवृत्तीनाथांची. एवढं सोपं नाही मरणाच्या दारात नाही येणं महाराज. एवढं सोपं आहे का? अजिबात नाही. यातनं वाचवणारा आम्हाला तो आहे. आणि म्हणून गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा, आयुष्याचं सोनं होईल महाराज. नाहीतर आयुष्याची माती झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हटले, तुम्ही इथं आलात, इथे येऊन विठ्ठल नाही आठवला, तुम्ही भाग्यहीन ठराल, मोहामध्ये तुमचं पतन होईल, तुम्हाला सुटका नाही करता आली, तुम्ही त्या प्रवाहात अटकाल आणि प्रवाहात अटकले तर आयुष्याची माती होईल. माती जर करायची नसेल तर एकच काम करा, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा, विठोबा
बघा, आज ज्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहात, कैलासवासी सौभाग्यवती शारदाताई रेवजी पाटील आभाळे यांच्या प्रथम वर्ष श्रद्धानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं तर त्यांच्या पाश्चात असलेला त्यांचा परिवार, त्यांचे पती श्री रेवजी नामदेव पाटील आभाळे, त्यांच्या आई गंगा भागीरथी चांगोनाबाई भिकाजी पाटील चौधरी, तसंच त्यांचे भाया रंभाजी नामदेव पाटील आभाळे, राईबाई रंभाजी पाटील आभाळे, तसंच त्यांचे मुलं दीपक रेवजी पाटील आभाळे, प्रकाश रेवजी पाटील आभाळे, त्याच पद्धतीनं सुना सौभाग्यवती दीपाली दीपक पाटील आभाळे, सौभाग्यवती पल्लवी प्रकाश पाटील आभाळे, त्याच पद्धतीनं त्यांचे जावई अरविंद सुखदेव पाटील कोते, तसंच त्यांची मुलगी सौभाग्यवती रुपाली अरविंद पाटील कोते, त्यांचे पुतणे, त्यांचे नातू, त्यांच्या नाती, हा समस्त आभाळे पाटील परिवार. खरं तर या परिवारानं आज या ठिकाणी कीर्तनासारखा गोड कार्यक्रम ठेवला. सर्वप्रथम या आभाळे पाटील परिवाराचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. मी अनेकदा सांगत असते, कीर्तन ठेवायला भाग्यवान पाहिजे, ऐकणारे भाग्यवान पाहिजे, सांगणारे भाग्यवान पाहिजे. ज्यांनी या कीर्तनासाठी निमंत्रित केलं तो आभाळे परिवार आणि आदरणीय हरिभक्त परायण, खरं तर महाराष्ट्राचं वैभव असणारे आमचे निळोबा महाराज, त्यांच्याकडनं मला या कार्यक्रमाचं निमंत्रण आलं. कारण निमंत्रित करणारे सुद्धा भाग्यवान लागतात. ज्या माऊलीच्या निमित्ताने हे कीर्तन होतं त्याही भाग्यवान होते असं म्हणायला हरकत नाही. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन, परमात्मा देखील त्याची वाट पाहत असतो. पुनश्च एकदा आभाळे परिवाराचं मनापासून ऋण व्यक्त करते आणि कैलासवासी सौभाग्यवती शारदाताई रेवजी पाटील आभाळे यांना भगवान परमात्मा चिरशी शांती प्राप्त करून देव ही प्रार्थना भगवंताच्या चरणी करते. तसंच संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरच्या वतीनं मी या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाला ज्यांची साथसंगत लाभली ते आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य आमचे उत्तम बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य आमचे विशालजी महाराज नन्नावरे, त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य खरं तर कीर्तनही सुंदर करतात, असे असणारे पारायणही सुंदर करतात, असे असणारे आमचे तुकाराम महाराज, त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. ही सगळी मंडळी भजनी मंडळ आपल्या सर्वांचंच मनापासून ऋण व्यक्त करते आणि गोड अशी मृदुंगाची साथ केली. महाराष्ट्राचं वैभव आहे, संप्रदायाचं वैभव आहे, किती गोड वाजवावं, किती प्रमाणात वाजवावं याचं ज्ञान आहे. नाही तर आता सध्या साऊंडला इतका आवाज असतो की पखावच कसा वाजतो काय वाजतो काहीच कळत नाही बापू. पण वाजवावं कसं, किती सौम्य वाजवावं, किती मार्मिक वाजवावं, कोणता बोल कसा काढावा याचं ज्ञान परिपूर्णतेने संप्रदायाचं ज्ञान असणारे आमचे हनुमान बापू या ठिकाणी उपस्थित राहिलेत. बापूंचं देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. विनेकरी आपलं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. सगळे टाळकरी गुणीजन आणि साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर, ऑपरेटिंग अतिशय उत्तम. कारण इथे ऑपरेट करणं फार अवघड असतं. तुम्ही परीक्षेत पास झाले असं म्हणायला हरकत नाही, म्हणून आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. गेली 2 तासापासून दादा आपण शूटिंग करतायत. हे लाईव्ह दाखवणार आहेत का? लाईव्ह दाखवताय यूट्यूबला? फक्त हेडलाईन चांगली द्या, तेवढीच कृपा करा. आपलं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. माझे पतिदेव आदरणीय हरिभक्त परायण सतीजी महाराज जगताप, त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आपल्या सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करते. प्रत्येकाला विनंती करते, ज्यांना 2 हात आहेत त्यांनी 2 हात वरती करायचे, ज्यांना आहेत त्यांनीच वरती करा. जे मागे बसलेले मस्तपैकी आरामशीर बसलेले मला दिसत आहेत बरं का सगळेजण. हां वा, सर्वांनी उभे असणारे सुद्धा हात वरती करतील. शाबास. अख्खं कीर्तन नाही ऐकलं आणि एवढं भजन केलं तरी तुम्हाला ते पावन होईल. आणि म्हणून सर्वांनी गोड असं विश्वगुरु निवृत्तीनाथांचं भजन करायचं. हे निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया माझा निवृत्ती राया निवृत्ती राया माझा निवृत्ती राया निवृत्ती राया माझा
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय 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 विठाल जय जय विठाल बोली ले पुढे वेडी वाकोडी उतरे खरा अपराध महाराज गणेशदा नाही विचारिला अधिकार व्याप खरा अपराध महाराज गणेशदा कामणे ज्ञानेश्वरा रग पाया पैकी करा खरा अपराध महाराज गणेशदा देव तुकाराम देव तुकाराम 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 दुःखद अंतकरणात आपण जमलेला आहात त्याचं कारण आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. आमच्या गावातील सुंदर असा परिवार, त्या परिवारातील लक्ष्मी रुक्मिणी आपल्याला सोडून गेली. ताईंनी सांगितलं की एक ना एक दिवस जायचंच आहे, परंतु ताई तुम्हाला सांगतो विशेष काही असा ॲक्सिडेंट असं म्हणू शकत नाही. नाना आणि नानी तिकडून येत असताना पडण्याचं निमित्त झालं. वर्षभर खर्चही खूप केला. विशेषतः नानांचे जे जावई आहेत, साईबाबाच्या पुण्यभूमीत पुण्यनगरीत राहणारे आमचे परममित्र साईभक्त अरविंद आप्पा, त्यांनी सासू म्हणून कधी बघितलंच नाही. आणि कुणी सांगितलं तुम्हाला सासू ही आपली सासू असते? अहो, सासू ही सुद्धा आपली आईच असते. म्हणून त्या नानींसाठी आमच्या अरविंद आप्पाने, कोते कुटुंबाने, आभाळे कुटुंबाने, त्या दोन्ही मुलांना, दीपक असेल प्रकाश असेल, त्या दोन्ही मुली असतील, खूप नानींची सेवा केली. परंतु शेवटी जे लिहिले प्रारब्धी तिनं चुके कर्म कधी, या न्यायानं नानींना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं मी पांडुरंगाचरणी, निवृत्तीनाथ दादांचरणी एवढीच प्रार्थना करेल की आमच्या नानींना सद्गती प्राप्त व्हावं, अशीच मनोकामना आणि आदरांजली वाहतो. यानंतर या ठिकाणी मडीगावचे माजी सरपंच प्रमोद तात्या 2 शब्दात श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर आपल्या परिसराचं वैभव, राजकीय क्षेत्रातील संभाजीराजे पाटील काळे ही 2 मिनिटात श्रद्धांजली वाहतील. आणि यानंतर श्रद्धांजली आटोपल्यानंतर आलेल्या सर्वच पाहुण्यांना आभाळे कुटुंबाच्या वतीनं मी जाहीर विनम्र प्रार्थना करतो की महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. त्याचं कारण महाप्रसाद म्हणजे आज मोठी एकादशी आहे आणि ज्यांना आहे त्यांनी पण फराळच करायचं आहे, आणि ज्यांना एकादशी नाही त्यांनी पण फराळच करायचं आहे. कारण दुसरी व्यवस्था केलेली नाही आहे. पूर्ण समाजाला, पूर्ण भाविकांना, पूर्ण माता भगिनींना फराळाचाच कार्यक्रम ठेवलेला आहे. फराळ घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका असे आबाळे कुटुंबाच्या वतीने विनंती करतो. यानंतर तात्या आणि काळेसाहेब बोलतील. आज स्वर्गीय शारदाताई रेवजी पाटील आभाळे याच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक, राजकीय, कृषी या सर्व क्षेत्रात कार्यरत असलेल्या आमच्या आभाळे परिवारातील सदस्य स्वर्गीय शारदाताई उर्फ नानी आमच्या गावातील धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर राहून तन मन धनानं या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या नानी, साईबाबांची वारी असेल, साईगाव पालखी सोहळा असेल, गावचा सप्ताह कार्यक्रम असेल, या सर्वच कार्यक्रमामध्ये तन मन धनाने कार्यरत असणाऱ्या नानी आज या ठिकाणी आपणा सर्वांना सोडून गेलेल्या आहेत. पण म्हणतात ना, माणूस या ठिकाणी इथून गेलाही तरीही त्यांच्या कार्यानं माणूस ओळखला जातो, आठवणीत ठेवला जातो. साईगाव पालखी सोहळ्यामध्ये
अतिशय तनमन धनानं काम करणाऱ्या नानी गेल्या पालखी सोहळ्यात नसल्यानं आमच्या सर्व माता भगिनींच्या डोळ्यात त्या ठिकाणी अश्रू होते. आमचा साईगाव पालखी सोहळा म्हणजे नानींची आठवण, आमचा सप्ताह म्हणजे नानींची आठवण आणि या आठवणींना मोकळं करणं. आणि योगायोग बघा, आजही गावात सप्ताह चालू आहे. नानी रात्री उशिरापर्यंत 11 11:30पर्यंत सगळे भांडे धुवूनच घरी जायच्या, सोबत सर्व महिला मंडळांना घेऊन त्या ठिकाणी कार्यरत असायच्या. हे सगळं धार्मिक कार्यात अग्रेसर राहून केलं. पण सर्व गावकऱ्यांना माहीत आहे नानीने या इहलोकात येऊन एक अतिशय मोठं काम करून गेलेले आहेत आणि त्या कामानं आम्ही त्यांना कधीही विसरू शकत नाही. शासकीय योजना आहे जल मिशन योजना, ती आत्ता कार्यरत होते. प्रत्येक ग्रामीण घरातील कुटुंबांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. ही नळ पाणी योजना आत्ता सरकारला जाग आली. आणि आमच्या नानी 25 वर्षापूर्वी नानी या ठिकाणी या गावच्या सरपंच होत्या. 25 वर्षापूर्वी मडी खुर्द गावाला नळपाणी योजना मंजूर झाली असेल त्या कार्यकाळात, नानींच्या कार्यकाळात ती मंजूर झाली. या कुटुंबाचं बाबा असतील, नाना असतील, हे सर्व नानींच्या पाठीमागे त्यावेळेस उभे राहिले आणि गावाला एवढी मोठी योजना या ठिकाणी मंजूर करून आणली. आणि आज ती योजना या ठिकाणी सुस्थितीत आहे आणि प्रत्येक घरात शुद्ध आणि स्वच्छ पाणी या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळत आहे. माता भगिनींच्या डोक्यावरचा हांडा या नानीनं 25 वर्षापूर्वी उतरवला होता. मग विचार करा, या नानींचे विचार किती उदात्त आहे आणि संस्कार कसे आहेत. म्हणून आमच्या साईगाव पालखी सोहळा कमिटीच्या वतीनं समस्त ग्रामस्थ मडी खुर्द, आमचा आबाळे परिवार, त्याचप्रमाणे कोपरगावचे आमदार सन्माननीय आशुतोषदादा काळे साहेब यांच्या वतीनं या नानींना विनम्र असं अभिवादन करतो. आणि हा परिवार त्यांना विसरलेला नाही. आजही हा परिवार धार्मिक कार्यात आजही कार्यरत आहे. या ठिकाणी नानींची सेवा दीपाली असेल, पल्लवी असेल, दीपक असेल, प्रकाश असेल, खुद्द नाना असतील, या परिवारानं अतिशय तन्मयतेनं या ठिकाणी नानींची सेवा केली. आणि नानींनी चालू ठेवलेला हा महायज्ञ या ठिकाणी पुढेही सुरू राहील असे संस्कार या परिवाराला दिलेत. पुन्हा एकदा मी आबाळे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो. आमच्या जावाईने भरपूर त्यांचा इतिहास सांगितलेला आहे. शारदाताईंना जाऊन आज 1 वर्ष झालेलं आहे. आबाळे कुटुंबाला ते दुःख विसरण्याकरता हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये आमच्या जावाईंनी सांगितलं की त्यांनी अतिशय सामाजिक कामामध्ये आपण स्वतःला वाहून घेतलेल्या अशा त्या शारदाताई होत्या. सामाजिक काम असेल, सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा असेल तर निश्चितपणानं त्या धावून यायच्या. खूप बोलण्यासारखं आहे, पण जावाईंनी सर्वच उरकून टाकलेलं आहे. मला बोलण्यासारखं काहीच ठेवलेलं नाही आहे. म्हणून या ठिकाणी त्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या, गावाकरता लढणाऱ्या होत्या. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी गंभीर असा तुमच्या गावाकरता सोडवलेला आहे. अशा त्या आपल्यातून निघून जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. त्यांना 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे. जावई त्यांचे चांगले पदावर आहे, मुलंसुद्धा कर्तृत्व आहे, शेती त्यांची चांगली आहे. आदर्श कुटुंब असं हे आबाळे कुटुंब. रेवजी भाऊंना फार मोठं दुःख झालं आहे, त्यांच्या मुलांना दुःख झालेलं आहे. परमेश्वराला मी एकच प्रार्थना करेल की वर्षश्राद्धाच्या निमित्तानं त्यांना दुःख विसरून जाण्याची बुद्धी द्यावी, अशा प्रकारची प्रेरणा मी परमेश्वराच्या चरणी करतो. आणि माजी आमदार अशोकदादा काळे यांच्या वतीनं कोपरगाव तालुकाचे भाग्यविधाते आमदार माझे पुतणे चिरंजीव
माजी नामदार कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वतीनं, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना उद्योग समूहाच्या वतीनं, कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या वतीनं आणि आमच्या काळे कुटुंबियाच्या वतीनं, सर्व वाड्यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो.